पुढची बातमी बघूया। शिर्डीमधल्या साईबाबा संस्थानने मोफत जेवणावरून विखे पितापुत्रांमध्ये मतभेद बघायला मिळतात। शिर्डीमधील साईबाबा संस्थानने मोफत जेवण बंद करावं आणि मुलांच्या भवितव्यासाठी त्यांच्या शिक्षणासाठी ते पैसे वापरावेत अशी मागणी माजी खासदार सुजय विखे यांनी केली आहे। मात्र मागणी करताना सुजय विखे यांनी एक वादग्रस्त असं विधान केलं। प्रसादालयामध्ये मोफत जेवण बंद करा, राज्यामधील सगळे भिकारी मोफत जेवण्यासाठी शिर्डीमध्ये गोळा झाले असं विधान सुजय विखे यांनी केलं होतं। दरम्यान सुजय विखे यांच्या या वक्तव्यावरून आता राजकारण तापण्याची शक्यता आहे। तर मोफत जेवण बंद होणार नाही असं आश्वासन राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलं। तर यावरती साई भक्तांना हिनवण्याचा प्रयत्न कुणीही करत नाहीये, मी माझ्या वक्तव्यावरती ठाम राहणार असं स्पष्टीकरण आता सुजय विखे यांनी दिलेलं आहे। प्रसादालयामध्ये आपण मोफत जेवण देऊ राहिले, 25 रुपये केलं पाहिजे, खरंच पेड केलं पाहिजे। तो जो पैसा वाचेल तुम्ही आमच्या मुलांच्या भविष्यासाठी खर्च करा। अख्खा देश इथं येऊन फुकट जेवतोय, भिकारी सगळे महाराष्ट्राचे इथं गोळा झाले, हे योग्य नाही। संस्थांनी हा विचार केला पाहिजे की आपण इथं काय करत आहोत, कशासाठी करत आहोत। मला वाटतं की थोडा त्याच्यातून शब्दाचा विपर्यास झालेला आहे। मी आता डॉक्टर सुजयशी बोललो तर त्यांचा हेतू तो नव्हता, कारण आपण खरं म्हणजे भिक्षुकरी जे आहेत आपल्याकडे येणारे शुल्क आकारण्याची आवश्यकता नाही आहे आणि तशा पद्धतीनं प्रशासनाने ज्या साई भक्तांच्या वर्ग देणगीतून जो महाप्रसादाचं जे काम सुरू केलं आहे ते निरंतर चालू राहील। मी स्वतः प्रसादालयामध्ये जेवताना पैसे भरून जेवणारा माणूस आहे आणि त्यामुळे मी याच्या होणारे फायदे तोटे या सगळ्या गोष्टींचा विचार करून माझं वक्तव्य केलं। यामध्ये कोणाचीही अवहेलना करण्याचा कुठलाही उद्देश नाही। साई भक्त हे आमच्यासाठी सर्वोपरी आहेत, कारण की साई भक्त आल्याशिवाय आमचं प्रपंच चालू शकत नाही, दुकानदारांचा प्रपंच चालू शकत नाही, म्हणून त्यांचं स्वागत आहे। पण या प्रक्रियेमुळे ज्या गोष्टी चुकीच्या घडतात त्याच्या विरोधात मी 100% बोलणार आणि त्या विषयावर मी ठाम आहे। दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे, बघूयात। संस्थानाने शिक्षणासाठी खर्च केला पाहिजे असं तत्वज्ञान पाजळणाऱ्या सुजय विखेंना आमचा प्रश्न आहे की प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था आणि पद्मश्री विखे पाटील शिक्षण संस्थेअंतर्गत जे तुमचे असंख्य युनिट चालतात त्यातल्या कुठल्या युनिटमध्ये तुम्ही आत्तापर्यंत गरजू आणि गरीब मुलांच्यासाठी मोफत शिक्षण व्यवस्था सुरू केली आहे? आधी स्वतः अंमलात आणा आणि मग इतरांना सांगा। तर सुजय विखे यांनी केलेल्या वक्तव्यावरती साई भक्तांना नेमकं काय वाटतंय, बघूयात। हे गरिबांकरता त्यांनी जो प्रयत्न केलाय, हा त्यांचा योजना आहे, तर ती बंद करू नये। कारण सरकार सुद्धा 5 किलो आता अन्नधान्य मोफत वाटते हो, हे तर प्रसाद आहे। 5 किलो रेशन हा जो प्रकार आहे सरकारने, आता प्रत्येक ठिकाणी ज्या अन्नदान घेताना कोण लुटारूपणा काही हे असेल, कोण चोर वगैरे असेल, आता त्याच्यावर अंकुश कोणी ठेवायचा? त्याच्यावर अंकुश आपल्या आहेत, कायदा व्यवस्था होईल, सरकार आहे। सगळ्यांना भक्तांसाठी जे मोफत त्यांनी स्वतःहून जे करत होते ते चालू ठेवलं पाहिजे। पैसे कोणाचे घेऊन, सगळे गरीबच आहे। साईबाबांसमोर कोण मोठं नाही, कोण गरीब नाही, कोण श्रीमंत नाही, कोण काही नाही। त्यामुळे जे आहे ते सगळ्यांना फ्रीमध्येच मिळलं पाहिजे। साईबाबांचं जे कंटिन्यू चालू आहे ते हमेशा चालू ठेवावं अशी आमची इच्छा आहे सगळ्यांची। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।